हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंत एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 म्हणजेच महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट यावर आधारित MCQ बघायचे आहेत. तर ही जी सिरीज आहे त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक 1 आहेत. आणि जर आपल्याला एकाच वेळेस महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट यावर आधारित 1000 MCQ, त्यानंतर RTI आणि RTS यावर जर कंबाईंड पॅकेज जर पाहिजे असेल तर आपल्याकडे 1300+ प्रश्न आहेत. प्राइस आहे 199 रुपये. परंतु जर आपण ज्ञानवंदना एज्युकेटर हे ॲप डाउनलोड करून हा जर कोर्स जर घेतला तर पहिल्या 1000 स्टुडंटला फक्त 149 रुपीजमध्ये हे मटेरियल भेटणार आहेत. यामध्ये तुम्हाला काय भेटेल? महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट 1000 MCQ, ॲक्टची PDF ह्या 2 गोष्टी भेटतील. त्यानंतर जो माहितीचा अधिकार आहे त्यावर 180 प्रश्न, अधिनियमाची PDF, शॉर्ट नोट्स भेटतील. राईट टू सर्व्हिस ॲक्ट म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम यावर आधारित 120 प्रश्न, ॲक्टची PDF आणि शॉर्ट नोट्स हे सर्व तुम्हाला भेटणार आहेत. तसेच तुम्ही ॲप जर परचेस केलं तर यामध्ये आपण ऑनलाईन टेस्ट देखील पुढे ॲड करणार आहोत. तर फक्त 149 रुपीजमध्ये तुम्हाला मटेरियल भेटत आहेत. तर लगेचच परचेस करायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॉपलाच दिली आहे. ॲप डाउनलोड करण्यात आणि कोर्स परचेस करण्यात जर आपल्याला काही अडचण येत असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सॲप करू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, वेन वॉज दी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट इनॅक्टेड? म्हणजेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कधी लागू झाला? ऑप्शन आहेत 1935, 1949, 1956 की 1961. सोपा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे. काय करायचं आहे, जेवढे प्रश्न बघणार आहे आपण त्याचं उत्तर आपण स्वतः देखील गेस करायचं आहे आणि खाली कमेंट करायचं आहे. म्हणजे एकचा आन्सर काय असेल, ABCD असं खाली कमेंट करू शकता. राईट आन्सर आहे 1949 म्हणजेच ऑप्शन क्रमांक B. यानंतर पुढील प्रश्न, विच ऑथॉरिटी इज प्रायमरली रिस्पॉन्सिबल फॉर म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन अंडर दिस ॲक्ट? या अधिनियमानुसार नगरपालिका प्रशासनासाठी मुख्य जबाबदार कोण असतो? ऑप्शन आहेत चीफ मिनिस्टर, म्युनिसिपल कमिशनर, मेयर की गव्हर्नर. म्हणजेच मुख्यमंत्री, महानगरपालिका आयुक्त, महापौर की राज्यपाल. तर मुख्यमंत्री आणि राज्यपाल निघून जाईल. 2 ऑप्शनमध्ये आपण कन्फ्युजन असाल, महानगरपालिका आयुक्त की महापौर. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक B. म्युनिसिपल कमिशनर म्हणजेच महानगरपालिका आयुक्त हा नगरपालिका प्रशासनासाठी जबाबदार व्यक्ती आहे. जसं महानगरपालिकेसाठी महानगरपालिका अधिनियम 1949 आहे, तसंच ज्या नगरपरिषदा आहेत, नगरपंचायत आहे त्यासाठी कोणता अधिनियम असतं? तर महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती अधिनियम 1965 हे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न बघत आहे, हु इज दी हेड ऑफ दी इलेक्टेड विंग ऑफ दी कॉर्पोरेशन? म्हणजे महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या घटकांचा प्रमुख कोण असतो? ऑप्शन आहेत म्युनिसिपल कमिशनर, आयुक्त, स्टँडिंग कमिटी चेअरमन, स्थायी समितीचा अध्यक्ष, मेयर, महापौर की गव्हर्नर, राज्यपाल. सांगा, महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या घटकाचा प्रमुख कोण असतो? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक C, मेयर. पुढील प्रश्न बघूयात, व्हॉट इज दी टर्म ऑफ ऑफिस फॉर कॉर्पोरेटर अंडर दी ॲक्ट? या अधिनियमानुसार नगरसेवकांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष की 6 वर्ष? लक्षात घ्या, स्टँडर्ड प्रॅक्टिस काय आहे, जर तुम्ही आमदार जरी निवडून दिला साधा तर त्याला 5 वर्ष असतात. तुम्ही नगरपरिषदेचा नगरसेवक जरी निवडून दिला तर त्याचे 5 वर्ष असतात. मग या ठिकाणी जर डोकं लावलं तर नगरसेवकांचा देखील कार्यकाळ किती असायला पाहिजे? तर तो असतो ऑप्शन क्रमांक C, 5 वर्षांचा तो कार्यकाळ असतो. पुढील प्रश्न, हु अपॉइंट्स दी म्युनिसिपल कमिशनर? महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक कोण करतात? ऑप्शन आहेत मेयर, राज्यपाल, स्टेट गव्हर्नमेंट की प्रेसिडेंट. सांगा, जे महानगरपालिका आयुक्त असतात त्यांची नियुक्ती कोण करतं? आणि सध्या म्हणजे हा क्वेश्चन वेगळा होईल, आपण कल्याण डोंबिवलीसाठी तयारी करत असाल तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत? उत्तर येत असेल तर खाली कमेंट करू शकता. तर लक्षात घ्या, म्युनिसिपल कमिशनर म्हणजे महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक हे राज्य सरकार म्हणजेच ऑप्शन क्रमांक C योग्य उत्तर असणार आहे.
आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याकडे या टॉपिकवर आपण आत्तापर्यंत 1000 प्रश्न तयार केलेत. अजून यामध्ये 500 प्रश्न ॲड करण्याचा आपला मानस आहे. तसेच ऑनलाईन टेस्ट देखील आपण ॲपमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. सोबत RTIचे आणि RTSचे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आणि अधिनियमाचे PDF शॉर्ट नोट्स भेटत आहेत. प्राईज आहे फक्त 149. ही ऑफर फक्त पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी आहेत. ॲप्लिकेशनमध्ये आहेत, त्यामुळे आपण डायरेक्ट सेटिंग केली. जे पहिले 100 विद्यार्थी घेतील त्यांना 149 रुपीजमध्ये द्या. तर लगेचच लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. लगेचच ॲप डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे. तुम्ही त्या ठिकाणी GPay, फोनपे काही यूज करून पेमेंट करू शकता. ॲपमध्येच या सर्व PDF फाईल तुम्हाला ओपन होतील. जर तुम्हाला व्हॉट्सअपला PDF फाईल पाहिजे असेल तर 199 रुपीजमध्ये आपण देतोय. याकरता तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. पुढील प्रश्न, द म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज इस्टॅब्लिश्ड फॉर विच टाईप ऑफ एरिया. महानगरपालिका कोणत्या प्रकारच्या भागासाठी स्थापन केली जाते. ऑप्शन आहेत रूरल, सेमी अर्बन, अर्बन की फॉरेस्ट एरिया. सांगा, महानगरपालिका कोणत्या प्रकारच्या भागासाठी तयार केली जाते. सोपे लक्षात घ्या, ज्या ठिकाणी लोकसंख्या 3 लाखाच्या पुढे असते त्या ठिकाणी आणि लोकसंख्या एकवटलेली कुठे असते तर ती अर्बन भागात म्हणजे शहरी भागात एकवटलेली असते. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक C, अर्बन म्हणजेच शहरी भाग. पुढील प्रश्न, विच सेक्शन ऑफ द ॲक्ट डील विथ द प्रॉपर्टी टॅक्सेशन. या अधिनियमानुसार मालमत्ता कराशी संबंधित कोणता कलम आहे. ऑप्शन आहेत कलम 61, कलम 127, कलम 105 की कलम 63. तर परीक्षेत थोडे काही अवघड देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक B, सेक्शन 127. यानंतर पुढील प्रश्न बघत आहोत. हू प्रिपेअर्स द ॲन्युअल बजेट ऑफ कॉर्पोरेशन. महानगरपालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प कोण तयार करतात. ऑप्शन आहेत महापौर, आयुक्त, स्थायी समिती की सर्वसाधारण सभा. तर ॲन्युअल बजेट कोण तयार करत असतं. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक B, म्युनिसिपल कमिशनर म्हणजे आयुक्त हे महानगरपालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करतात. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द टर्म ऑफ मेयर अंडर धिस ॲक्ट. या अधिनियमानुसार महापौरांचा कार्यकाळ किती असतो. ऑप्शन आहेत 1 वर्ष, 3 वर्ष, 2.5 वर्ष की 5 वर्ष. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक A, 1 वर्षांचा असतो. पुढील प्रश्न, अ स्पेशल मीटिंग ऑफ द कॉर्पोरेशन मे बी कॉल्ड बाय हुम. महानगरपालिकेची विशेष सभा कोण बोलवू शकतो. ऑप्शन आहेत महापौर, आयुक्त, स्थायी समिती की उपमहापौर. प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे. व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक. तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका. तर लगेचच एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू खाली कमेंट करायचं आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक A, महापौर जे असतात त्यांना विशेष सभा बोलवण्याचा अधिकार असतो. तर लक्षात घ्या, जशी आपण काय म्हणू शकतो की विधानसभा, विधान परिषद यामध्ये विधानसभेत कोणाला अधिकार असतो. मुख्यमंत्र्याला असतो. नगर परिषदेमध्ये जे नगराध्यक्ष असतात त्यांना अधिकार असतो. ग्रामपंचायतीमध्ये गेले ते सरपंच यांना अधिकार असतात. असं लक्षात ठेवा. नगरपालिका झालं, महानगरपालिका झालं, याचे जर सचिव म्हटले, सचिव म्हणजे कोण, गव्हर्नमेंटमधील माणूस जो निवडून म्हणजे जो परीक्षा देऊन येतो. तर ग्रामपंचायतीमध्ये कोण असतो, ग्रामसेवक असतो. नगर परिषदेमध्ये कोण असतो, मुख्याधिकारी असतो. तसेच जिल्हा परिषदमध्ये कोण असतो, मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. त्याच पद्धतीने महानगरपालिकेमध्ये कोण असतात तर त्या ठिकाणी आयुक्त असतात. सेम यामध्ये जर तुम्हाला हे विचारलं की विशेष सभा बोलावण्याचा अधिकार कोणाला, तर या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये सरपंचाला असतो. त्यानंतर नगर परिषदमध्ये नगराध्यक्षांना असतो आणि महानगरपालिकेमध्ये तो महापौरांना असतो. हे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, विच बॉडी अप्रूव्ह द म्युनिसिपल बजेट. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण मंजूर करतात. ऑप्शन आहेत महापौर, सर्वसाधारण सभा, स्थायी समिती की आयुक्त. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल. तर म्युनिसिपल बजेट कोण अप्रूव्ह करतात तर राईट आन्सर आहे सर्वसाधारण सभा. पुढील प्रश्न, द स्टँडिंग कमिटी कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी मेंबर. स्थायी समितीत किती सदस्य असतात. ऑप्शन आहेत 5, 10, 16 की 20.
तर स्टँडिंग कमिटीमध्ये किती मेंबर असतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 16. पुढील प्रश्न, द कोरम फॉर मीटिंग इज व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल मेंबर. सभेचे कोरम एकूण सदस्यांच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? जर एखादी मीटिंग घ्यायची असेल तर सपोज त्या ठिकाणी जेवढे सभासद आहे त्याचे किती पर्सेंट सभासद, किती फ्रॅक्शन सभासद त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे? ऑप्शन आहेत अर्धे, चतुर्थांश, तृतीयांश की 2/3. किती त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 1/3 सदस्य तरी त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे. यानंतर पुढील प्रश्न, इमर्जन्सी पॉवर्स ड्युरिंग इपिडेमिक्स आर एक्झरसाइज्ड बाय हू. साथीच्या रोगाच्या काळात आपत्कालीन अधिकार कोण वापरतात? ऑप्शन आहेत महापौर, उपमहापौर, आयुक्त की आरोग्य अधिकारी. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी म्युन्सिपल कमिशनर हे अधिकार वापरतात. पुढील प्रश्न, विच टॅक्स इज कंपल्सरी अंडर द ॲक्ट. या अधिनियमानुसार कोणता कर अनिवार्य आहे? ऑप्शन आहेत एज्युकेशन टॅक्स, वॉटर टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स की एंटरटेनमेंट टॅक्स. शैक्षणिक कर, पाणी कर, मालमत्ता कर की मनोरंजन कर, सांगा. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी प्रॉपर्टी टॅक्स. यानंतर पुढील देखील प्रश्न बघायचे आहे. त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरिता जर फॉर्म भरला असेल तर त्यांनी जो अभ्यासक्रम दिला आहे, परीक्षेचा जो पॅटर्न आहे त्यावर आधारित 19,000 प्लस प्रश्न उपलब्ध आहेत. प्राईज आहे 499. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञानचे प्रश्न, चालू घडामोडीचे प्रश्न, चालू घडामोडी अपडेटेड सर्व भेटतील. 110 सराव प्रश्नपत्रिका, 10 फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, त्यानंतर संगणकावर प्रश्न, पर्यावरण समस्या, वारसा स्थळे, पर्यटन, ऊर्जा संवर्धन यावर प्रश्न, मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामरचे प्रश्न, ॲप्टिट्यूड प्रश्न, माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न, अधिनियमाचे PDF, शॉर्ट नोट्स सोबत महाराष्ट्र म्युन्सिपल ॲक्ट अधिनियमाचे PDF आणि 1000+ MCQ सोबत ऑनलाईन टेस्ट हे सर्व तुम्हाला भेटणार आहेत 499 रुपयामध्ये. ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सॲप करायचं आहे आणि गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस भेटेल तुम्हाला PDF स्वरूपात. किंवा जर तुम्हाला सेम कंटेंट जर ॲप थ्रू घ्यायचं असेल तर घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. फायदा काय होईल, हे PDF फाईल तर भेटणारच आहे, सोबत प्रत्येक टॉपिकवर आधारित तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भेटेल, तर लगेचच परचेस करा. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरिता उद्यान अधीक्षक व निरीक्षक पदाकरिता फॉर्म भरला असेल तर मटेरियल आहे, लॅब टेक्निशियनसाठी आहे, फार्मसिस्टसाठी आहे, लेखापाल, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, यांत्रिकी, एक्सरे टेक्निशियन, स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट आणि वाहनचालक या सर्वांसाठी देखील KDMC साठी आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत. याकरिता आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. तुम्हाला याविषयी अधिकची माहिती आणि जर ॲप थ्रू परचेस करायचं असेल तर लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सोबत जर घेतलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑफर देखील देण्यात येईल, तर लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघत आहोत. वॉर्ड कमिटीज आर कन्स्टिट्युएटेड अंडर विच सेक्शन. प्रभाग समित्या कोणत्या कलमानुसार स्थापन केल्या जातात? ऑप्शन आहे सेक्शन 50, सेक्शन 72A, सेक्शन 31 की सेक्शन 56. प्रभाग समित्या कोणत्या कलमानुसार स्थापन केल्या जातात? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक B सेक्शन 72A. पुढील प्रश्न, द कॉर्पोरेशन कॅन बॉरोज मनी ओनली विथ अप्रुव्हल ऑफ. महानगरपालिका कर्ज घेऊ शकते परंतु कोणाच्या मंजुरीने? ऑप्शन आहेत महापौर, राज्य सरकार, वित्त विभाग की राज्यपाल. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक B राज्य सरकार. पुढील प्रश्न, इलेक्शन ऑफ कॉर्पोरेटर्स इज कंडक्टेड बाय हुम. नगरसेवकांची निवडणूक कोण आयोजित करते? ऑप्शन आहेत राज्य निवडणूक आयोग, आयुक्त, महापौर की गृहमंत्री. तर नगरसेवकांची निवडणूक कोण आयोजित करते? तर राईट आन्सर आहे राज्य निवडणूक आयोग. पुढील प्रश्न, नंबर ऑफ वॉर्ड्स इन द कॉर्पोरेशन इज डिसाइडेड बेस्ड ऑन. महानगरपालिकेतील प्रभागांची संख्या कशावर आधारित आहे? ऑप्शन आहेत क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थसंकल्प की जमिनीचा वापर.
तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, लोकसंख्यावर आधारित आहे. पुढील प्रश्न, ऑडिट रिपोर्ट्स ऑफ द कॉर्पोरेशन मस्ट बी सबमिटेड टू हुम. महानगरपालिकेचा लेखा अहवाल कोणाकडे सादर करावा लागतो? ऑप्शन आहेत महापौर, स्थायी समिती, राज्य सरकार की महालेखापरीक्षक. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, राज्य सरकारकडे सादर करावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एकूण 20 प्रश्न बघितले आहेत. जर तुम्हाला या टॉपिकवर अजून प्रश्न पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता. आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे की महानगरपालिकेचा सचिव कोण असतो? प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. आणि लक्षात घ्या, ॲक्ट, RTI आणि RTS 3 टॉपिक आहे आणि प्राईस किती? 149. तिन्ही टॉपिकवर MCQ आहेत, अधिनियमाचे PDF आहेत, शॉर्ट नोट्स आहेत आणि सोबत ऑनलाईन टेस्ट देखील तयार करत आहोत. तर किती आहे? 149. क्वालिटी कंटेंट आहे. बाकी तुम्ही चॅनल देखील कम्पेअर करू शकता, एवढ्या कमी किमतीत कोणीही देणार नाही. जर तुम्ही व्हॉट्सॲपला जर गुगल ड्राईव्ह ॲक्सेस लिंक घेतला तर 199 रुपीजला भेटेल. ॲप्लिकेशन थ्रू घेतलं तर फक्त 149 आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेले तर सुरुवातीलाच तुम्हाला लिंक भेटून जाईल. ॲप डाउनलोड करायचं, तुम्ही त्यावर क्लिक केलं तर सुरुवातीला क्रोमवर वेबसाईटवर ओपन होईल. तुम्ही ॲप डाउनलोड करा, मोबाईल नंबर टाका, OTP टाका, त्यानंतर हा कोर्स परचेस करा. त्यानंतर तुम्ही मध्ये जर गेले तर सर्व कंटेंटचे PDF फाईल तुम्हाला ओपन होतील. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. हीच आमच्यासाठी पोचपावती असते. तर एक लाईक करा आणि जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबतोय. थँक्यू.